सतीश बाजारात भाजीपाला आणायसाठी आला होता, पण बाजारात त्याला 8 वर्षानंतर त्याची घटस्फोट झालेली बायको दिसली. तिला पाहिल्यानंतर सतीश एका जागी उभा राहिला. अर्चनाच्या समोर थोडी भाजी ठेवली होती. तिच्या चेहऱ्यावर नाराज होती आणि ती ग्राहकाची वाट पाहत बसली होती. मनातल्या मनात सतीश हसू लागला, कारण अर्चना त्याला म्हणत होती की तुझ्यापेक्षा मला 1000 पटीने चांगला नवरा भेटेल, पण हिला तर आयतं खाणाराच नवरा भेटला आहे, त्यामुळेच तो बायकोला भाजी विकायला लावत आहे. त्याच्या मनात नव्हतं तरी पण तो अर्चनाकडे जाऊ लागला, पण त्याने थांबून त्याच्या तोंडाला रुमाल बांधला. असं पण या 8 वर्षात सतीश खूप बदलला होता. थोडीशी तब्येत सुधारली होती आणि गोरा पण झाला होता. सूटबूट घातल्यामुळे एखादा मोठा साहेब दिसत होता आणि तोंडावर रुमाल बांधल्यामुळे त्याला कोणी ओळखू शकत नव्हते. त्याने जवळ जाऊन पाहिलं तर अर्चनापाशी काही वांगी राहिली होती. त्याने वांग्याकडे पाहिलं तर ती वांगी एकदम सुकून गेली होती आणि कोथिंबीर होती, ती कोथिंबीर जरा टवटवीत दिसत होती. 4-5 कोबीचे गड्डे आणि फ्लावरचे गड्डे होते आणि 3-4-5 किलो सफरचंद होते. थोड्याशा मिरच्या होत्या आणि काही बटाटे होते. एका साईडला खाली एक चादर पसरून त्याच्यावर तिने एवढे सामान ठेवलं होतं. सतीशने तिला पाहिलं तर ती खूपच अशक्त झाली होती. तिच्या चेहऱ्यावरून थोडं सुद्धा तेज दिसत नव्हतं. रंग पण तिचा सावळा झाला होता. सतीशला एक वेळ असं वाटत होतं की ही अर्चना नसून दुसरी कोण आहे, परंतु तिच्या गालावर असणाऱ्या तिळामुळे त्याला कळालं की ही अर्चनाच आहे. तो तिच्याजवळ गेला. अर्चनाने आशेच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. अर्चना म्हणाली की काय पाहिजे साहेब? तोपर्यंत त्याच्या शेजारी असणारी भाजीवालाई त्याला म्हणाली की साहेब, हिच्यापाशी तर ताजी भाजीच नसते, हिने तर शिळी भाजी ठेवली आहे. तुम्हाला ताजी भाजी असेल तर माझ्यापाशी या, मी तुम्हाला ताजी भाजी देते. पण लगेच अर्चना म्हणाली की साहेब, ही भाजी शिळी नाही, ताजीच आहे, परंतु खूप ऊन आहे ना, त्यामुळे ही शिळी दिसत आहे. मी ही भाजी सकाळीच खरेदी करून आणली आहे. अर्चनाच्या चेहऱ्यावर गरिबी आणि लाचारपणा पाहून सतीशचं मन व्याकुळ झालं. शेवटी जरी त्यांचा घटस्फोट झाला असला तरी 5 वर्षात त्याने तिच्यासोबत घालवले होते, पण या 5 वर्षात त्याने काही गोड क्षण तिच्यासोबत घालवलेले होते. सतीशने हातात वांगी घेतली आणि म्हणाला की हे वांगी तर खरोखरच ताजी दिसत नाहीत. अर्चना म्हणाली की नाही साहेब, ही सकाळीच मी खरेदी करून आणली आहेत. उन्हामुळे तुम्हाला तशी दिसत आहेत. चांगली वांगी आहेत, प्लीज साहेब घ्या यांना. संध्याकाळची वेळ आहे, हवं असेल तर मी स्वस्तामध्ये द्यायला तयार आहे. तो तेथून निघून जाण्याचं नाटक करू लागला आणि म्हणू लागला की तुम्ही खोटं बोलत आहात, खरंच ही भाजी ताजी नाही. अर्चना त्याच्यापुढे व्याकुळ होऊन म्हणाली, प्लीज साहेब काहीतरी भाजी खरेदी करा. 2 दिवस झालं माझी मुलगी आजारी आहे, त्यामुळे माझ्या कामावर लक्ष कमी आहे. मुलीचं नाव ऐकून सतीश तिथेच थांबला. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या सुंदर मुलीचा चेहरा आला. घटस्फोटाच्या दिवशी शेवटचं त्याने तिला पाहिलं होतं, त्यावेळेस ती 4 वर्षाची होती. आता तर ती 10 वर्षाची झाली असेल. ती त्याला बोलत होती, परंतु तो त्याच्या मुलीच्या आठवणीत रमला होता. अचानक तो म्हणाला की जेवढे पण तुमच्यापाशी भाजी आहे तेवढी सगळी पॅक करा. त्याचं बोलणं ऐकून अर्चना एकदम दंग झाली. ती म्हणाली की खरंच? तो म्हणाला की हो, सगळी भाजी पॅक करा. तुमची मुलगी आजारी आहे ना, पहिलं तुम्ही मुलीपाशी जावा. अर्चना म्हणाली की या सगळ्यांचं मिळून 800 रुपये होत आहेत, परंतु तुम्ही मला फक्त 600 रुपये द्या. पण सतीशने त्याच्या खिशातून 500च्या 2 नोटा काढल्या आणि तिच्यापाशी दिल्या. तो म्हणाला नाही, तुम्ही सगळेच पैसे घ्या. तुमची मुलगी आजारी आहे ना. अर्चनाने सगळी भाजी त्याच्या पिशवीमध्ये भरून दिली. त्यानंतर ती 200 रुपये त्याला महागारी देऊ लागली, परंतु तो पैसे घेत नव्हता. तो तसाच पुढे निघाला, पण ती आवाज देत होती, त्यामुळे तो थांबला. ती म्हणाली की साहेब, मला भीक नाही पाहिजे, भीक मागायला नको म्हणून मी हे दुकान चालवत आहे. त्यानंतर ती 200 रुपये त्याच्या हातात देऊ लागली आणि मग सतीश तिला म्हणाला की तुमचा नवरा काही काम करत नाही का? ती म्हणाली साहेब, 8 वर्षापूर्वीच
आमचा घटस्फोट झाला आहे. सतीश म्हणाला, तुमच्यासारख्या स्वाभिमानी स्त्रीसोबत नक्कीच तुमच्या नवऱ्याने काहीतरी केलं असेल, त्यामुळेच तुम्ही त्याला घटस्फोट दिला आणि तो जाऊ लागला. ती पाठीमागून अर्चना म्हणाली, नाही साहेब, नवरा फार चांगला होता, फक्त दिवस खूप वाईट चालू होते. आता अर्चनाकडे पाहण्याची त्याची हिंमत नव्हती, म्हणून तो लगेचच गाडीपाशी गेला आणि त्याने तेथून अर्चनाला पाहिलं तर ती तिचं सामान आवरत होती. सतीशचं मन झाले की तिच्या पाठीमागे जावावं, त्यामुळे त्याला समजेल की अर्चना कुठे राहत आहे आणि त्याची मुलगी स्वरा पण त्याला दिसेल. घटस्फोटानंतर तिने दुसरे लग्न केलं नाही हे त्याच्या मनाला खटकत होतं. सतीशने ते सगळं सामान त्याच्या गाडीमध्ये ठेवलं आणि हिम्मत करून तो तिचा पाठलाग करू लागला. त्याला एकच प्रश्न पडला होता की अर्चना नाशिकमध्ये कधी आली? तिचं तर गाव इथून 500 किलोमीटर आहे, मग हे इथे काय करत आहे? शिवाय तिच्या माहेरची परिस्थिती पण चांगली आहे, तिला 2 भाऊ आहेत, मग तिच्या दोन्ही पण भावांनी हिला वाऱ्यावर कसे काय सोडले आहे? घटस्फोट घेताना तर तिचे भाऊ खूप उड्या मारत होते, आज ही परिस्थिती कशी झाली आहे? नवरा फार चांगला होता. ह्या वाक्याने सतीशमध्ये परिवर्तन झालं होतं. त्याला समजलं होतं की त्याची बायको अजून पण त्याला वाईट बोलत नाही. चालता चालता अचानक सतीशचं मन भरून आलं आणि आपापच डोळ्यातून अश्रू येऊ लागले. एका रात्री त्याला अर्चना म्हणाली होती की, अहो, तुम्ही फक्त माझ्या स्वाभिमानाची काळजी घ्या, मग मी तुमच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत राहू शकते. आणि सतीश तिच्या स्वाभिमानाची काळजी घेऊ शकला नाही. सतीशच्या समोर त्याची वहिनी अर्चना खूप काही बोलत असायची, तरी पण सतीश शांत उभा राहून सगळं ऐकून घेत होता. अर्चना खुद्दार होती, विनाकारण तिला कोणी काही बोललेलं ती सहन करत नव्हती, त्यामुळे ती माहेरी निघून गेली. आणि एवढेच नाही तर वहिनीच्या बोलण्यात येऊन सतीशने तिला घटस्फोट दिला. सतीशच्या भावाने वहिनीला खूप इज्जत देत होता, त्यामुळे त्याने वहिनी जसं सांगतील तसंच त्याने केलं. अर्चनासोबत त्याचे 4 वर्ष खूप चांगले गेले होते, पण त्यानंतर त्या दोघात भांडणे होऊ लागली. सतीशची वहिनी जेव्हा चुकी नसताना त्याच्या मुलीला स्वराला मारत असायची आणि तेव्हा मात्र अर्चनाला तिच्या जावेचा खूप राग येत होता आणि यानंतरच खूप भांडणे वाढायला सुरुवात झाली. सतीशला अर्चना दरवेळेस वेगळे राहण्याबद्दल बोलत होती आणि हीच सतीशला पसंत नव्हती. सतीशच्या भावाला आणि वहिनीला त्यांच्या जुन्या दुकानाची अजिबात वाटणी करायची नव्हती. त्या दोघांना पण असं वाटत होतं की हे दुकान सतीशला कधीच द्यायचं नाही. सतीश त्याच्या भावाबरोबरच त्या दुकानात सेम कष्ट करत होता, तरी पण जेव्हा अर्चनाला पैसे लागत असायचे तेव्हा तिला तिच्या मोठ्या जावेकडे पैसे मागावे लागत होते आणि मोठ्या जावेकडे हात पसरायला अर्चनाला अजिबात आवडत नव्हते. त्यानंतर इकडे अर्चना मेडिकलमधून काही औषधे घेतली आणि एका गल्लीमध्ये ती गेली. सतीश थोडं अंतर ठेवून तिच्या पाठीमागे चालत होता. त्यानंतर पुढे गेल्यानंतर एका जुन्या घरापाशी येऊन सतीश थांबला. तिथेच 2 खोल्या व्यवस्थित होत्या आणि पाठीमागच्या खोल्या पडीक झाल्या होत्या आणि तिथेच अर्चना राहत होती. त्यानं पाहिलं की तिथेच एक चटई हातरली होती आणि तिथे स्वरा आणि एक म्हातारी बाई दोघी पण झोपल्या होत्या. अर्चनाला पाहून ती म्हातारी बाई उठली. तिला पाहिल्यानंतर सतीशला समजलं की ही तर अर्चनाची आई आहे. त्यानंतर स्वरा पण उठून बसली. आता ती खूप मोठी दिसत होती, पण खूप कमजोर झाली होती. तिचं हे रूप पाहून सतीश एकदम इमोशनल झाला. त्याचं मन हे सांगत होतं की आता जाऊन आपल्या मुलीला मिठीत घ्यावं. तो खूप वेळ एकटक आपल्या मुलीकडे पाहत राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. किती पण प्रयत्न केले तरी तो आतमध्ये जाऊ शकला नाही आणि तसेच डोळ्यामध्ये अश्रू घेऊन तो माघारी आला. आता सतीशला त्याच्या वहिनीचा खूप राग येत होता, कारण त्यांनी त्यांचं हस्तखेळतं कुटुंब बर्बाद केलं होतं. घटस्फोट झाल्यावर त्याची वहिनी त्याला म्हणत होती की मी लवकरच तुझं दुसरं लग्न लावून देणार आहे, पण बघता बघता 8 वर्ष निघून गेले, पण त्याच्या वहिनीने त्याच्या लग्नाबाबतीत कधीच विचार केला नाही.
सतीश एकटाच त्या घरात राहत होता आणि त्याच्या भावाने या शहरात एक दुकान आणि एक घर विकत घेतलं होतं आणि ते दुकान सतीश एकटा चालवत होता आणि घर पण दुकानाच्या पाठीमागेच होतं आणि त्याची वहिनी आणि भाऊ दुसरीकडे जुने दुकान आनंदाने चालवत होते आणि त्यांना वाटत होतं की सतीशने पूर्ण आयुष्य एकट्यानेच राहावे, कारण लग्न झाल्यावर तो हिस्सा मागेल याची भीती त्यांना वाटत होती। त्याचा मोठा भाऊ दर आठवड्याला यायचा आणि झालेला धंदा घेऊन निघून जात होता। पण देवाची लीला पण खूप वेगळी असते। आता एका शहरात दोघे घटस्फोटीत नवरा बायको एकमेकांजवळ आले होते। आता उत्सुकतेने ते दुकान सतीश चालवत होता। आता तो रोज तोंडाला रुमाल बांधून अर्चनापासून भरपूर भाज्या आणि फळे विकत घेत होता। अर्चनाला खूप चांगल्या योजनेने त्याच्या मुलीला वाढवावे, जेवढी गरज आहे तेवढीच भाजी आणि फळे सतीश स्वतःपाशी ठेवत असायचा आणि राहिलेली भाजी कधी भटकणाऱ्या जनावरांना किंवा गरिबांना देत असायचा। चेहऱ्यावर रुमाल न लावता तिच्या समोर जाण्याची हिंमत सतीशमध्ये नव्हती। काही दिवसांनंतर हिशोब घेण्यासाठी सतीशचा मोठा भाऊ दुकानावर आला आणि तो रागात म्हणाला की बचत केलेले पैसे कुठे आहेत? सतीश म्हणाला की ते सर्व खर्च झाले आहेत। त्याचा भाऊ रागात म्हणाला, एवढे सारे पैसे कुठे खर्च झाले आहेत? सतीश म्हणाला, माझे एक काम होतं त्यामध्ये खर्च झाले। त्याचा भाऊ रागात म्हणाला, आजपर्यंत तू कधीच विनाकारण पैसे खर्च केले नाहीत, तर मग अचानक तुला हे काय झालं आहे? सतीश म्हणाला, दादा का रागाला जात आहेस? तेवढे पैसे मीच कमवले होते आणि मीच खर्च केले आहेत, मग एवढा का रागवला आहेस? असं पण माझ्या पण काही गरजा आहेत। त्याचा मोठा भाऊ म्हणाला, तुला लाज वाटत नाही? तू मला उलट उत्तर देत आहेस। सतीश म्हणाला, मी शांततेनेच बोलत आहे। असं पण दादा, हे घर आणि दुकान माझ्याच नावावर तुम्ही खरेदी केलं आहे, तर हे दुकान आणि हे घर मला द्या आणि आपलं जे दुकान आहे ते तर यापेक्षा पण खूप मोठं आहे, ते दुकान आणि जमीन पण तुम्हालाच राहू द्या। त्याचा मोठा भाऊ म्हणाला, तू हे काय बोलत आहेस? मी तुला एकट्याला कसा सोडू शकतो? असं पण तुझं आता लग्न करावे लागेल आणि मग तुझा पण चांगला संसार सुरू होईल। सतीश म्हणाला, राहू द्या दादा, तुम्ही आणि वहिनीने मिळून माझी चांगलीच वाट लावली आहे। 8 वर्ष झाले आहेत माझा घटस्फोट झाला आहे। या 8 वर्षात तुम्ही दोघांनी एकदा पण माझ्यासाठी स्थळ पाहिलं नाही। तुम्ही फक्त मला तुमचा नोकर समजत होता। मरायच्या आधी जर बाबांनी माझं लग्न लावून नसतं दिलं तर आजपर्यंत मी बिनलग्नाचा राहिलो असतो। तुम्हाला तर उलट चांगलंच होतं की माझ्यासोबत तुम्हाला चांगला नोकर आणि भरपूर प्रॉपर्टी पण मिळाली आहे। आता मी माझं लग्न करणार आहे। तुम्ही दोघं आता माझ्या पाठीमागे लागू नका। जर माझ्यासोबत काही उलटसुलट करण्याचा विचार जरी केला तर मी आपल्या जुन्या मोठ्या दुकानात पण हिस्सा मागेल आणि जमिनीत पण हिस्सा मागेल। त्याच्या भावाला माहीत होतं की आता सतीशला त्याच्या आणि त्याच्या वहिनीबाबत सगळं कळालं आहे, त्यामुळे तो तेथून शांतपणाने निघून गेला। इकडे सतीश अर्चना आणि स्वराची खूप आठवण येऊ लागली होती। तो अर्चनाला दुकानावर गेला तर अर्चना आज चांगली तयार होऊन भाजी विकायला बसली होती, पण तिच्या डोळ्यात दुःख त्याला दिसत होतं। सतीश तिच्याजवळ गेला आणि म्हणाला की आता तुमची मुलगी कशी आहे? अर्चनाने त्याला रागाने पाहिलं आणि म्हणाले की का, ती तुमची मुलगी नाही का? तो आश्चर्याने अर्चनाकडे पाहू लागला। तोंडावर रुमाल असून पण तिने त्याला कसं ओळखलं होतं? अर्चना म्हणाली की रोज स्वराबद्दल विचारत असता, मग तिला जाऊन का भेटत नाही? काय याच्यासाठी पण तुमच्या भावाने आणि वहिनीने नकार दिला आहे? सतीशने तोंडावरून रुमाल काढला आणि म्हणाला की मी त्यांच्यासोबतचं सगळं नातं आता तोडून टाकलं आहे। सतीश म्हणाला, मला स्वराला खूप भेटू वाटत आहे, पण अर्चना म्हणाले की जाऊन भेटा की, मी कुठे तुम्हाला नकार दिला आहे? घटस्फोट तर तुमचा माझ्यासोबत झाला आहे, पण मुलीचं नातं अजून पण तुमचं तेच आहे, ते कोणीच बदलू शकत नाही। सतीश म्हणाला की तू मला कसं ओळखलं आहे? ती म्हणाली की मी तुमची बायको म्हणून तुमच्यासोबत राहिलेली आहे, त्यामुळे तुमच्या
प्रत्येक हालचाली मी ओळखू शकते. पहिल्या दिवशी मी तुमच्याकडे जास्त पाहू शकले नाही, परंतु दुसऱ्या दिवशी मला लगेच समजलं की तुम्ही कोण आहात. जेव्हा पण तुम्ही स्वराबद्दल विचारत होता तेव्हा तुमच्या डोळ्यात असलेला स्नेह मला लगेच समजत होता. रुमालाने तुम्ही तुमचा चेहरा तरी झाकला होता, पण तुमच्या डोळ्यांमध्ये असलेला एका बापाचं प्रेम ते तुम्ही लपवू शकला नाही. मी तुम्हाला घराचा पत्ता सांगते, तुम्ही जाऊन तिला भेटू शकता. मी संध्याकाळी येते. सतीश म्हणाला की नाही, तू पण सोबत चल. तू सोबत असल्याशिवाय मी तिच्याशी बोलू शकणार नाही. जेव्हा ती छोटी होती तेव्हा ती माझ्यापासून लांब गेली होती, पण आता ती मला ओळखणार नाही. अर्चना डोळ्यामध्ये अश्रू घेऊन म्हणाली की आपल्या लग्नाचा अल्बम अजून माझ्यापाशी आहे. ती रोज तुमचा फोटो त्यामध्ये पाहत असते. ती तुम्हाला पाहिल्याबरोबर लगेच ओळखत असते. ती तुम्हाला विसरली नाही. सतीश म्हणाला, नाही, तू सोबत असल्याशिवाय मी तिला भेटणार नाही. तू आता चल. अर्चना म्हणाली की का गरिबाच्या पोटावर लाथ मारत आहात? आता धंद्याचा टाइम आहे. मी जर तुमच्यासोबत गेल्यावर हे सामान विकणार नाही. सतीश म्हणाला की या सगळ्या सामानाचे पैसे मी देतो. प्लीज तू माझ्यासोबत चल. आजच्या दिवस माझं म्हणणं ऐक. यानंतर मी तुला त्रास देण्यासाठी कधीच येणार नाही. हे ऐकून अर्चनाला धक्काच बसला. ती म्हणाली की का? यानंतर तुम्ही इथे का येणार नाही? तुमची बायको इकडे येण्यासाठी नकार देत आहे का? सतीश नाराज होऊन म्हणाला की मी दुसरं लग्न केलं नाही. सतीशने तिच्याकडून ते सगळं सामान घेतलं आणि पैसे अर्चनाला दिले आणि ते सामान फुकट एका जणाला त्याने देऊन टाकलं. आणि मग अर्चना सतीशसोबत तिच्या मुलीकडे गेली. त्यानंतर अर्चना इथे तुम्ही कसा काय आला आहात याबद्दल विचारले. त्यानंतर त्याने सगळं काही अर्चनाला सांगितलं. वहिनी आणि दादामुळे माझं आयुष्य खराब झालं. आणि अर्चना, तू इथे कशी काय आहेस? अर्चना म्हणाली की सुरुवातीला माझे भाऊ आणि वहिनी माझ्यासोबत चांगले वागत होते, परंतु ते नंतर असली रंग दाखवू लागले आणि माझ्यासोबत माझी आई पण त्या घरातून बाहेर निघाली. कारण वहिनी आईला पण खूप त्रास देत होत्या. आणि आम्ही जिथे राहतो ते आमच्या मामाचं जुनं घर आहे आणि त्या घराची चावी आईकडे होती आणि तिथेच आम्ही आता राहत आहोत. सतीशने हिम्मत करून तिला विचारले की अर्चना, आज पण तुला माझी आठवण येते का? अर्चना काही नाही म्हणाली. तिने लगेचच तोंड फिरवले कारण तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती म्हणाली की आता मला कोणाचीच आठवण येत नाही. फक्त लक्षात येते की उद्याच्याला कशी चूल पेटल. त्यानंतर उदासपणाने दोघे पण शांत होते. त्यानंतर ते घरापाशी येऊन थांबले. घराची हालत खूपच वाईट होती. स्वराला आवाज देत अर्चना आतमध्ये गेली आणि म्हणाली, बघ स्वरा, तुला भेटायसाठी कोण आला आहे? आता स्वरा पूर्णपणे ठीक झाली होती. स्वरा आणि तिची आजी दोघी पण बाहेर आल्या. स्वरा तिच्या मोठमोठ्या डोळ्याने टुकूर टुकूर त्याच्याकडे पाहू लागली, पण त्याच्या जवळ गेली नाही आणि अर्चनाच्या गळ्यात जाऊन पडली. ती म्हणाली, घाबरू नको स्वरा, हे तुझे बाबा आहेत. ती म्हणाली, बाबा आहेत मला माहीत आहेत, पण हे खूप वाईट बाबा आहेत. यांनी तुला खूप रडवले आहे. सतीश सासूबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढे गेला, पण त्या 2 पाऊल मागे झाल्या आणि म्हणाला की माझा आशीर्वाद घेऊ नका. तुमचा आणि आमचा काही सुद्धा संबंध नाही. सतीश हताश होऊन खाली बसला आणि रडू लागला. तो त्याच्या मुलीला जवळ बोलवत होता, पण ती येत नव्हती. अर्चनाने डोळ्याच्या इशाऱ्याने तिला तिच्या बाबाकडे जायला सांगितलं. त्यानंतर स्वरा पळतच तिच्या बाबाच्या मिठीत गेली. सतीशला हे सुख खूप मौल्यवान होते. तो मोठमोठ्याने रडत म्हणाला की मला माफ कर बाळा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. नाहीतर आज तू, मी आणि आईसोबत असतो. त्यानंतर तसंच उचलून सतीशने तिला घेतला आणि म्हणाला, चल तुझ्यासाठी मी खूप दिवसापूर्वीच काहीतरी खरेदी करून ठेवलं आहे, ते तुला दाखवतो. त्याने त्याच्या गाडीची मागची डिक्की खोलली तर त्यामध्ये तिच्यासाठी खूप सारे ड्रेस, खेळणे आणि चॉकलेट, कॅडबरी होते. अर्चनाला वाटत होतं की तिच्यासाठी पण सतीशने काहीतरी आणलं असेल, त्यामुळे ती आशेने त्याच्याकडे पाहत होते. परंतु पूर्ण पिशवी संपली, पण तिच्यासाठी त्यात काहीच नव्हतं. अर्चनाला समजला की सतीश फक्त इथे त्याच्या मुलीसाठीच आला आहे.
इतक्या साऱ्या वस्तू पाहून स्वरा खूप खुश झाली आणि ती सगळ्या वस्तू दाखवण्यासाठी आजीकडे गेली. तोपर्यंत अर्चना त्याला म्हणाली की एवढं सगळं फक्त मुलीसाठीच आणलं आहे का? मान्य आहे की आपला घटस्फोट झाला आहे, पण यातीलच एखादी वस्तू मला दिली असती तर तेवढाच मला आनंद झाला असता. सतीश म्हणाला, तुझ्यासाठी पण मी एक गोष्ट आणली आहे, परंतु तू घेशील का नाही याचीच मला काळजी लागली आहे. तो म्हणाला, याच्यासाठी तू नकार देणार नाही. अर्चना म्हणाली, एवढ्या प्रेमाने आणले आहे तर मी नकार का देऊ? त्याने हळूच हातामध्ये घेऊन तिच्या हातात ठेवले. मंगळसूत्र पाहून अर्चनाला फार आनंद झाला. ती म्हणाली, हे काय आहे? तो म्हणाला की प्लीज नकार देऊ नको, खूप अपेक्षा घेऊन मी तुझ्याकडे आलो आहे. माझ्याच माणसाने माझा छळ केला आणि माझ्या परिवारापासून मला वंचित राहावे लागले. जेव्हा तुला गरज होती तेव्हा मी तुझ्यासोबत उभा राहू शकलो नाही, पण मी वचन देतो आजपासून मी तुझ्यासोबत नेहमी उभा राहील. आता आपलं नातं कधीच तुटणार नाही, हे नातं मरेपर्यंत मी निभावणार आहे. अर्चना शांत उभा राहून त्या मंगळसूत्राकडे पाहत होती. तो तिला म्हणाला, अर्चना, मी तो सतीश अजून तुझाच आहे. तू नेहमी रोज रात्री माझा हात घेतल्याशिवाय झोपत नव्हती. या हाताची तू उशी करत होती. तोच पहिला सतीश तुझ्यासमोर आहे. मी तुला असं पाहू शकत नाही. तुझे हे हाल पाहून मी रोज रात्री रडत आहे. अर्चनाने हातामध्ये मंगळसूत्र घट्ट पकडले आणि म्हणाली की मग घटस्फोटाच्या पेपरचे काय होईल? तो म्हणाला, मी ते पेपर फाडून टाकणार आहे. अर्चना त्याला मंगळसूत्र देत म्हणाली, जर एवढ्या प्रेमाने वस्तू आणली आहे तर तुम्हीच ही वस्तू माझ्या गळ्यात घाला. अर्चनाचं बोलणं ऐकून सतीश खूप खुश झाला आणि तो आनंदाने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालू लागला. त्यानंतर आनंदाने सतीश अर्चना, स्वरा आणि त्याच्या सासूला घेऊन त्याच्या घरी गेला. आता पूर्णपणे त्याचं घर हे घर वाटत होतं आणि या घराला स्वर्ग आता ते दोघे बनवणार होते. आपले नाते हे समुद्राच्या लाटाप्रमाणे कधीही नसावे, कारण समुद्राच्या लाटा ह्या 1-2 मिनिट आनंद देऊन पुन्हा निघून जातात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.